मुंबई पोलिसांचं बँड पथक या ठिकाणी रतन टाटा यांना मानवंदना देताना रतन टाटा मुंबई यांच्या पोलिसांचं जे बँड पथक आहे त्यांच्याद्वारे या ठिकाणी मानवंदना दिली जाते आणि अगदी मानवंदना देत ज्या गाड्या आहेत त्या आता बाहेर पडतानाचं चित्र आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी पाहायला मिळते आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की जे गार्ड ऑफ ऑनर आहे ते या ठिकाणी दिलं जाते। हालचाली वाढलेल्या आहेत आणि आता गाड्या ज्या आहेत त्या बाहेर पडणार आहेत आणि NCPA टाटाच्या दिशेनं या गाड्या ज्या आहेत त्या आता रवाना होत असल्याचं चित्र आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते। अगदी शोकाकुल वातावरणामध्ये हा सगळा जो अंत्यसंस्कार विधी आहे तो पार पडताना आपल्याला दिसतोय आणि बरेचसे नातेवाईक आहेत जे आज सकाळपासून त्यांच्या घरी दाखल झालेले आहेत आणि बँड पथक जे आहे ते आता त्यांच्या घराबाहेर पडणार आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की कशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे आणि अवघ्या काही वेळामध्ये रतन टाटा यांचं जे पार्थिव आहे ते आता बाहेर काढलं जाणार आहे। ही दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। मुंबई पोलिसांचं एक बँड पथक आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि बँड मानवंदना देतच गार्ड ऑफ ऑनर देतच त्यांना आता या ठिकाणाहून बाहेर काढलं जाणार आहे। वृद्धापकाळामुळे त्यांचं निधन झालं ब्रीच कँडी या रुग्णालयामध्ये। ज्यावेळी त्यांचं निधन झालं तेव्हापासूनच आपण पाहतोय की संपूर्ण देशभरातून शोककळा व्यक्त करण्यात येते आणि ही सगळी दृश्य आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत। रतन टाटा यांचं जे पार्थिव आहे ते आता त्यांचं हाले काय या निवासस्थानाबाहेरून नेतानाची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। गेट कधी उघडणार आहे आणि या गेटच्या बाहेर त्यांचं जे पार्थिव आहे ते आता अंत्य दर्शनासाठी NCPAच्या दिशेने रवाना होणारी ही सगळी दृश्य आपण जर पाहिली तर लक्षात येतं पोलिसांनी हा जो रस्ता आहे तो पूर्णपणे बंद केलेला आहे आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त कुलाबाच्या या संपूर्ण परिसरामध्ये आहे आणि मोठी बॅरिकेडिंग सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। रतन टाटा हे एक दूरदर्शी उद्योजक, एक दयाळू आत्मा आणि विलक्षण प्रतिभा असलेले व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जायचे आणि त्यांची नम्रता, त्यांचा दयाळूपणा आणि आपल्या समाजाला सगळ्यात जास्त सक्षम आणि भारताला सुपर पॉवर बनवण्याची त्यांची जी धडपड होती, त्यांचं जे स्वप्न होतं, त्यांनी अनेकांच्या मनामध्ये त्यांची एक वेगळी प्रतिभा तयार केली आणि अनेकांच्या मनामध्ये अधिराज्य देखील त्यांनी केलं। रतन टाटा यांच्या सर्वात अनोख्या पैलूंपैकी एक म्हणजे मोठी स्वप्न पाहायची आणि ती पूर्णत्वास नेण्यासाठी भरपूर परिश्रम घ्यायचे आणि त्यामुळे शिक्षण, आरोग्यसेवा, स्वच्छता, प्राणी कल्याण यासारख्या अनेक क्षेत्रामध्ये त्यांचं जे योगदान आहे ते भारत कधी विसरू शकणार नाही आणि हेच कारण आहे की आता त्यांना भारतरत्न देण्यात यावं अशी मागणीचं एक पत्र जे आहे ते सुद्धा आता मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे भारताचा ज्यांनी नावलौकिक केला आहे, गौरव केला आहे आणि प्रत्येक भारतीयाला उद्योजक बनण्यासाठी ज्यांनी प्रेरणा दिली आहे अशा व्यक्तीचा जो खरा सन्मान आहे तो भारतरत्न देऊन व्हायला हवा अशी मागणी सुद्धा आता होती आहे। नैतिकता, उद्यमशीलता आणि याचा अपूर्व आणि आदर्श संगम म्हणजे रतनजी टाटा असं बोललं जायचं आणि सुमारे 150 वर्षांची श्रेष्ठत्व आणि सचोटीची जी परंपरा आहे ती असलेल्या टाटा ग्रुपची जबाबदारी यशस्वीरित्या पेलणारे रतनजी टाटा यांची एक जिवंत आख्यायिका ते होते आणि त्यावेळीच दाखवलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कणखरपणा टाटा ग्रुपला एका वेगळ्या औद्योगिक उंचीवर सुद्धा घेऊन गेला आणि त्यामुळे आज बरेच जण त्यांना तर ही दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की कशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे आणि अगदी शोकाकुल वातावरणात मुंबई पोलिसांचं जे बँड पथक आहे ते बाहेर पडताना आपल्याला दिसतंय आणि शासकीय इतमामात गार्ड ऑफ ऑनर देत आता त्यांचं जे पार्थिव आहे ते हले काय या त्यांच्या कुलाब्यातील मुंबईतील निवासस्थानाबाहेर पडतानाची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। अत्यंत शोकाकुल असं वातावरण आहे। जे शेजारी आहेत त्यांना देखील दुःख अनावर झालेलं आहे आणि पूर्ण भारतावरती एक शोककळा पसरली असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही कारण एक दिवसाचा दुखवटा सुद्धा सरकारनं आता जाहीर केलेला आहे आणि देशातील एक अभिमानास्पद व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नाही आहे याची जी जाणीव आहे तीच मनाला चटका लावून जाणारी आहे आणि येत्या पिढीच्या उद्योजकांसाठी आदर्श राहतील असं व्यक्तिमत्व म्हणजे रतनजी टाटा आहे आणि त्यांनी आपल्या अतिशय कौशल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक कंपन्यांना ओव्हरटेक करून व्यवसाय वाढवला। आज अशी कुठली वस्तू नाही आहे ज्यामध्ये टाटा ग्रुपचा हातखंडा नाही आहे आणि त्यामुळे आपल्या सर्व जीवनात सुद्धा त्यांचं एक बहुमूल्य योगदान आहे। दृश्य आपण पाहतोय की शासकीय इतमामामध्ये आता या ठिकाणाहून ते पोहोचत आहेत, शासकीय इतमामामध्ये त्यांना नेलं जात आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय कशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे आणि ही दृश्य जर पाहिली तर आपल्या लक्षात येतं की एक भारदस्त व्यक्तिमत्व असलेली तितकीच नम्र आणि विनयशील व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती आज आपल्यात नाही आहे आणि त्यामुळे त्यांना आता मानवंदना कुलाब्याच्या रस्त्यावरती दिली जाते। नैतिकता जपत उद्योगाबरोबर
देश आणि समाजाचा विकास करण्याची टाटांची जी विचारधारा आणि परंपरा आहे त्यांनी समर्थपणे लीलया सांभाळलेली आहे आणि रतनजी टाटा यांची औद्योगिक झेप आकाशाला गवसणी घालणारी असल्यानं तरुणांमधील कर्तृत्वाला प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देण्याचं काम कायम त्यामुळे त्यांचं सध्या मुंबई पोलिसांकडून रतन टाटा यांना मानवंदना या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि काही वेळातच आता रतन टाटा यांचा पार्थिव एनसीपीए या ठिकाणी नेलं जात आहे। एनसीपीए मध्ये सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सर्वसामान्यांना सुद्धा रतन टाटा यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येणार आहे। ही थेट दृश्य आपण पाहतो कुलाब्यामधली रतन टाटा यांच्या कुलाब्यातल्या निवासस्थानाच्या बाहेर मुंबई पोलिसांच्या बँड पथकाकडून रतन टाटा यांना मानवंदना देण्यात आली आहे आणि आता रतन टाटा यांचा पार्थिव एनसीपी या ठिकाणी नेलं जात आहे। वरळीमधल्या स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। रतन टाटा यांचं निधन केवळ उद्योग जगतावरच नव्हे तर भारतीय समाज मनावर सुद्धा परिणाम करणार आहे। रतन टाटा यांनी नेहमीच उद्योगाबरोबरच समाजसेवेला देखील तेवढंच प्राधान्य दिलं। आज सर्वसामान्यांच्या घरामधली एक तरी गोष्ट ही टाटांची आहे। थेट आपण कुलाब्यामध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्यासोबत आहेत। गिरीश, निखिला आणि हालचाली सध्या वाढलेल्या आहेत। आपल्याला दाखल झालेलं पाहायला मिळतंय, उभं राहिलेलं पाहायला मिळतंय आणि शासकीय इतमामामध्ये यामध्ये अंत्यसंस्कार सुद्धा केले जाणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये अंत्यसंस्कार सुद्धा केले जाणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांना अति दुःख झालेलं आहे। आपल्यातून काय मुंबई पोलिसांचा बंदोबस्त आलेखा या निवासस्थानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्यात आलेला आहे। त्यासोबतच जे आसपासचे नागरिक आहेत त्यांची सुद्धा गर्दी व्हायला आता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय बघा, एक बाजूची जी वाहतूक आहे ती सुद्धा या ठिकाणी थांबवण्यात आलेली आहे आणि दोन्ही टोकांची जी वाहतूक आहे ती आता या ठिकाणी थांबवण्यात आलेली आहे। त्यासोबतच जे लोक आहेत त्यांनी मोबाईल फोन्स आपले बाहेर काढलेले, शेवटची जी दृश्य आहे ती त्यांना आपल्या मोबाईलमध्ये टिपायची आहेत आणि त्यामुळे आपण पाहतोय की सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक उदास भाव जे आहे ते आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात। धक्का बसलाय त्यांना की इतकी मोठी व्यक्ती आज आपल्यातून निघून गेलेली आहे। एक दूरदर्शी व्यक्तिमत्व, दयाळू आत्मा आणि विलक्षण प्रतिभा असलेले एक उमदे व्यक्तिमत्व म्हणून त्यांना पाहायला जायचं आणि भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यांना स्थिर नेतृत्व देण्याचं काम ज्यांनी केलं ते नम्र आणि दयाळू असे रतन टाटा आज आपल्यामध्ये नाही आहेत। ही गोष्ट त्यांच्या मनाला अधिक चटका लावून जाते आणि त्यांचा नम्र आणि दयाळूपणाच आपल्या समाजाला अधिक बळकट बनवण्यासाठी देखील तितकाच कारणीभूत राहिलेला आहे। आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं त्यांनी ही सगळी सूत्र हाताळली, ज्यावेळी भारत एक विकसनशील देश होता आणि देशामध्ये कर्तृत्व फार जास्त होतं, पण त्याचं नेतृत्व करण्याची जी जबाबदारी होती ती रतन टाटांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि तितक्याच लिलयाने ती पेलली आणि अनेकांना यशाची उंच शिखरं दाखवली आणि त्यामुळेच त्यांना मानणारा एक जो वर्ग आहे तो सुद्धा भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तयार झालेले आहेत। आणि रतन टाटा यांच्या सर्वात अनोख्या पैलूंपैकी एक म्हणजे मोठी स्वप्न पाहणं त्यांनी देशवासियांना शिकवलं आणि केवळ स्वप्न पाहायची नाही तर यशस्वी व्हायचं आणि आपल्या यशाचा जो वाटा आहे तो समाजाला पुन्हा एकदा परत द्यायचा आणि ही एक उदाहरण त्यांनी भारतीय समाजामध्ये रुजवलं आणि शिक्षण, आरोग्य व्यवस्था, त्यासोबतच प्राणी कल्याण आणि या बऱ्याच क्षेत्रामध्ये त्यांनी आपली प्रगती केली। बघा, ही व्हॅन जी आहे ती आता बाहेर पडते, यामध्ये रतन टाटा यांचे जे पार्थिव आहे ते आहे, त्यांचे नातेवाईक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। शासकीय इतमामामध्ये पारसी अंत्यसंस्कार त्यांच्यावरती केले जाणे, पारसींची जी पद्धत आहे त्या पद्धतीनं या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जाणार आणि पूर्ण पांढऱ्या फुलांनी सजवलेली जी गाडी आहे ती आता आपल्याला त्यांच्या हलेका निवासस्थानाबाहेर पडताना स्पष्टपणे पाहायला मिळतात। त्यांचे नातेवाईक यामध्ये आहेत आणि त्यांचं पार्थिव या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि एनसीपीएला आता हे पार्थिव रवाना होत आहे। बघा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे, त्यांचे नातेवाईक या ठिकाणी आहेत आणि या सगळ्या नातेवाईकांसोबत आता
जे पार्थिव आहे ते आता NCPA जाईल आणि त्या ठिकाणी ते पार्थिव ठेवलं जाईल. ज्या दुसऱ्या गाड्या आहेत त्यांचा देखील एक मोठा ताफा या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतो. त्यांचे जेवढे नातेवाईक आहेत ते आता या गेटच्या बाहेर पडताना आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत. एक शोकाकुल वातावरण आहे, चेहऱ्यावरती उदास भाव आहे, डोळ्यात अश्रू आहेत आणि पाणवलेल्या डोळ्यांनी, साश्रू नयनांनी आता त्यांना शेवटचा निरोप जो आहे तो दिला जातोय. ही सगळी दृश्य आपण पाहतोय. नैतिकता, उद्यमशीलता यांचा अपूर्व आणि आदर्श संगम म्हणजे रतनजी टाटा असं कायम म्हणण्यात येतं. आणि सुमारे 150 वर्षाची रतन टाटांची जी परंपरा आहे तिला अशाच पद्धतीनं अविरत कैवट ठेवण्याचा जो विडा आहे तो रतनजी टाटा यांनी उचलला होता. आणि त्यामुळेच रतनजी टाटा व्यवस्थित सगळी यशस्वीरित्या आव्हानं पेलणारे एक जिवंत आख्यायिका म्हणून लोकांच्या मनामध्ये कायम राहतील. वेळोवेळी दाखवलेला त्यांनी निर्णायक खंबीरपणा, मानसिक कणखरपणा आणि त्यांच्या ग्रुपला एका वेगळ्या औद्योगिक उंचीवर नेण्याची त्यांची जी सक्षमता आहे ती देखील लोकांच्या कायम लक्षात राहील. भारतीय समाजासाठी आणि त्यासोबतच त्यांचे जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी त्यांचं जे योगदान आहे ते कधीही न विसरणार आहे. आणि हेच कारण आहे की रतनजी टाटा यांचा प्रत्येकाला अभिमान वाटतो आणि त्यांना आता भारतरत्न देण्यात यावं अशी मागणी सुद्धा केली जाते. आणि तशा आशयाचं पत्र सुद्धा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि हे त्यांनी